हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना इथे मॉर्निंग झाली होती आणि रिधूला थोडं बरं नव्हतं. त्याच्यामुळे मी आज संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो व्हॉईसवर देत आहे. कारण कालच त्याचं लसीकरण झालं, त्याच्यामुळे त्याला बरं नव्हतं. तसंच त्याला त्याच्या आधीच थोडंसं सर्दी वगैरे होती आणि वातावरण पण खूप बेकार आहे. म्हणजे हिवाळा असून पण असं पावसाळ्यासारखं आणि एकदम असं आभाळ आभाळ आहे आणि खूप असं वारा वगैरे चालू आहे. त्याच्यामुळेच मी कानाला पण बांधून आहे. आणि इथे स्मितू जो आहे तो स्कूलमध्ये गेलेला होता. त्याच्यानंतर मी घेते क्लिनिंग करायसाठी, कारण क्लिनिंग जर करत राहिलं तर सकाळी त्याला डब्बा जो आहे तो वेळेत मिळणार नाही. त्याच्यामुळे त्याचं डब्याचं पहिले आटोपते. डब्याबरोबरच मी स्वयंपाकसुद्धा करते. पण आज ना थोडं वातावरण वगैरे खराब होतं, त्याच्यामुळे अंघोळ ही राहून गेली, पण बाकी कामं मी आटपून घेत आहे. तर स्मितू वगैरे स्कूलमध्ये गेला, त्याच्यानंतर मी क्लिनिंगला घेतलं. तर इथे पहिल्यांदा मी सगळ्यात पहिले क्लिनिंगचं काम करताना ना ओटा साफ करते, जेणेकरून ओटा स्वच्छ झाला, एक बेड स्वच्छ झाला आणि सोफा जर स्वच्छ झाला तर पटापट झाडायला पण व्यवस्थित वाटते. नाहीतर एका एका रूममधलं एक एक करत गेलं आणि झाडत गेलं ना, ते खूप वेळखाऊ काम असते आणि ते काम केल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे मी काय करते की एका प्रत्येक रूममधलं ना सगळं काही, जेवढं काही उचलवाचल करायचं आहे किंवा मग पूर्ण जे काही आहे म्हणजे असं साफसूफ करायचं, पुसपास करायचं, डस्टिंगवाले जे कामं असते ना ते मी यावेळेला करून घेते आणि नंतर एक सोयीने झाडत काढते. तेच बरं पडते आणि छान पण वाटते आणि नीट अँड क्लीन पणा पण वाटतो ते झाडल्यावर वगैरे ना, झाडू मारल्यासारखा वाटतो घराला. तर इथे ऑलमोस्ट माझा जो ओटा आहे तो क्लीन झालेला आहे. तर ना माझ्या चॅनलवर खूप साऱ्या ताई ज्या आहेत त्या जुळलेल्या आहे, पण कमेंट मात्र करत नाही. माझ्याही बाबतीत असं होते की मी भरपूर लोकांचे व्हिडिओज बघते आणि कमेंट करायला ना विसरून जाते. तर प्लीज तुम्हीही कमेंट करा. आणि अशीच एक आपली युनिक ताई आहे, ती म्हणजे सुनीताज रंगोली म्हणून एक चॅनल आहे. मला वाटते त्यांच्या म्हणजे ज्या हाताच्या याच्यावरून मला समजत आहे की त्या थोड्याशा काकू वगैरे असणार, माहिती नाही आता कशा आहेत. तर पण माझे व्हिडिओ त्या खूप आतुरतेने आवडीने बघतात. तर ना जे रिधूचं जे इंजेक्शन होतं ना ताई, ते त्याला मी मागेच दिलं होतं, जेव्हा मी वॅक्सिनेशनच्या याच्याही आधी एक व्हिडिओ सोडलेला होता की रिधूला आम्ही इंजेक्शन द्यायला घेऊन जात आहे. तर तेव्हाच मी रिधूला इंजेक्शन द्यायला नेलं होतं. तेव्हा त्याला 2 ते 3 इंजेक्शन दिलेले होते आणि जे जेईचं इंजेक्शन असते तर ते इंजेक्शन त्याचं बाकी होते. त्याला ताप वगैरे काहीच आलेला नव्हता आणि त्याचं जे गाठ वगैरे येते ना ती पण काही आलेली नव्हती. जर तुमचं इन्स्टा वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण पर्सनली पण बोलू. तर असो इथे ना आता सगळं अंदरचं मी क्लीन करून घेतलं आणि इथे सगळ्यात पहिले कपडे जे आहे ते झाडू मारायच्या आधी भिजत टाकते. एक पारोसा जो झाडू असते ना तो माझा होऊन जाते, कारण जेव्हा मी अंगणाची साफसफाई वगैरे करते तेव्हा या गोष्टी करते. पण नंतर परत डीप जे आपण झाडझूड करतो ना ते मग नंतर मी करत असते. तर इथे ना मी पायदान जे आहे ते रोज वाळू घालते. आता हवा चालू होती, ऊन वगैरे नव्हती, तरी पण वाळत घातलं. आणि मुलांचं दूध बिस्किटचं असते सकाळचं इथे मॅटवर वगैरे बसणं, कारण थंडीचे दिवस आहेत तर त्यांना खाली वगैरे बसायला लावत नाही मी. आणि आम्ही स्वतः पण जी दरी दिसत आहे ना माझ्या हातामध्ये, त्या दरीवरच बसतो, कारण पायाला वगैरे मुंग्या येण्याचं प्रमाण डिलेवरीनंतर सगळ्याच बायकांना होते मोस्ट ऑफ. तर इथे मी सोफा जो आहे तो डस्टिंग करत आहे. आणि ना हे जे सगळे काही कामं आहे हे मी रिधू झोपल्यावरच शांतपणे करू शकते. कारण रिधू जर जागा असला तर निवांतपणे कुठलेच काम होत नाही. मग त्याचं असते पायापायात येणं वगैरे, आणि तो सध्या फक्त 1.5 वर्षाचा आहे आणि ते मुलांचं चालणारच. जोपर्यंत शाळेत जात नाही, इवन नर्सरीत पण गेले ना तरी मुलांचा त्रास हा चालूच असतो. आता पहिल्या मुलाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे मला म्हणजे त्या गोष्टींना मेंटली प्रिपेअर्ड आहे मी, की नाही एवढ्या एवढ्या दिवसपर्यंत आपल्याला तो त्रास घ्यावाच लागेल आणि त्यांचंही बालपण काही परत परत येणार नाही. त्याच्यामुळे मग त्यांनाही वेळ देणं गरजेचं आहे. तर रिधू झोपलेला आहे शांत आणि तेवढ्या वेळात माझी धावपळ सुरू आहे ती कामाची. कारण धावपळीने जर कामं केले नाही मी तर खूप वेळ होतो आणि 12:30ला स्मितू पण परत येतो. तोपर्यंत माझे सगळे कामं आटपून जायला पाहिजे असं मी नेहमी विचार करत असते आणि होतात पण. विचार केलं की नक्की होतात. नाहीतर मग याला जर घेऊन बसलं रिधूला तर मग दिवस जातो त्याच्या बघण्यामध्ये आणि कामं जे आहे ते पेंडिंग अऱ्याने करावंच लागते आपल्याला आणि बऱ्यानेही करावंच लागते. त्याच्यामुळे मी मोबाईल जो आहे तो अजिबात पकडत नाही सकाळच्या वेळेला जास्त करून. जेव्हा त्याला पाळण्यात झोपवते तेव्हा सायलेंट मोडवर असं बघत असते मी, काही कमेंट्स वगैरे आहे का, किंवा मग एडिटिंगचे जे कामं आहे ते पूर्ण व्हॉईस ऑफ करून करते.
म्हणजे त्याला पाळण्यामध्ये झोपायला 15 ते 20 मिनटं लागतात, तर तिथेही मी माझा जो वेळ आहे तो वाचवते. असं करत करत मी माझं यूट्यूबसुद्धा आता मॅनेज करायला लागलेली आहे. आणि या आयडियामुळेच माझं आता रेग्युलर जे आहे ते व्लॉग्स येऊन राहिले तुम्हाला. कारण मी जर विचार केला ना, की मी आत्ता करते, नंतर करते, तर मुलांमुळे अजिबात वेळ मिळतच नाही. आणि इथे बघू शकता बाहेर पण अंगण ओलं दिसत आहे. तर पावसाची जी रिमझिम आहे ना, ती होतीच. आणि एक जी पावसाची एक सर म्हणते ना, ती येऊन गेली होती. त्याच्यामुळे थोडंसं ओलं-ओलं वाटत आहे इथे. तर सगळं काही माझं झाडून झालेलंच होतं बाहेरचं, पण मला सवय आहे पोट झाडला की थोडंसं तिथे आपण चप्पल्स वगैरे यूज करतो. तेवढी जागा मी झाडापर्यंत झाडत नेते. माती वगैरे असली ती मग झाडामध्ये चालली जाते. नंतर मी समोरून आज मागे नेत आहे, कारण समोरचं जे आहे ना, ते सगळं क्लीन आहे. त्याच्यामुळे मग समोरून मी मागे नेत आहे. तसंही पारोसं झाडू काढतो, तेव्हा समोरच्या साईडलाच काढतो. आणि घरातून कधीही जे पारोसं झाडझूड असते ना, ती बाहेर काढायची म्हणते. बाहेरच्या जो दरवाजा असतो, त्या दारातून आपण झाडत न्यायला पाहिजे. म्हणजे आपला घरातला जो कचरा आहे, तो सगळा बाहेर जायला पाहिजे, ना की आतमध्ये. तर पारोसं जे आहे ते झाडून झालं होतं. त्याच्यामुळे आता सेकंड फेर आहे म्हणून मी आतमधल्या साईडनी झाडत नेत आहे. कारण मागचं पण अंगण जेवढं समोर आहे ना, तेवढंच मोठं आहे. तेवढं पण झाडावं लागते, म्हणून मग सारखं एकसारखं झाडत न्यायला मला बरं पडते. म्हणून मी आता समोरून मागे नेत आहे. आणि रिदू झोपलेला आहे, त्याच्यामुळे ती रूम तुम्हाला शेअर केलेली नाही आहे. कारण तिथे लाईट्स ऑफ करूनच मी तिथली पण झाडझूड केली. कसं तरी मुलांना झोपल्यावर करावं लागते, नाहीतर मग बसलं की बसण्यातच वेळ हा चालला जातात. आणि ना तुम्हाला इथे मशीन वगैरे दिसत असेल, तर मशीनचा यूज मी अहोंचे जे कपडे आहे बंदोबस्तातून आलेले किंवा मग हप्त्यातून एक वेळा लावते. ज्या दिवशी बेडशीट असते, आता मुलांचे स्वेटर्स वगैरे, किंवा मग स्मितूचे 1-2 ड्रेसेस जे आहे स्कूलचे जास्त असले, किंवा मग आपणही कुठे बाहेर वगैरे गेलो त्यावेळेस मी मशीन लावते. अदरवाईज जे डेली यूजचे कपडे आहेत ते सर्फमध्ये टाकून दिले की लगेचच निघतात. त्याच्यामुळे मी मशीनचं तेवढं लोड घेत नाही. आणि पाण्याचं पण मग ते जे दिसत आहे ना तुम्हाला ग्रीनवालं पाईप, ते मोटारनी चढवावं लागते. आणि रिधूला घेऊन त्या सगळ्या गोष्टी, नळाला ते मोटार वगैरे लावणं, त्या मला रिस्क वाटते. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करत नाही. तर आता माझं घरातलं जे आहे ते झाडझूड झालेली होती आणि बाहेरची जी आहे ना ती झाडत होती. तर पेंट केल्यामुळे ना व्हिडिओमध्ये एडिट करताना पण मलाच व्यवस्थित वाटत आहे. नाहीतर आधी खूप असं शेवाळ दिसत होतं. कामं माझी पॉशच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही कोणत्या नजरेने बघता ते तुम्हाला माहिती. पण मला तरी नीटनेटकेपणाच आवडतो. तरी ना तिथे शेवाळ वगैरे खूप दिसायचं आणि कितीही घासलं तरी ते सतत पावसाळा वगैरे असला की चालूच राहते. तर इथे सगळं काही माझं झाडून झालं आणि कपडे जे आहे ते सर्फमध्ये चांगले मुरलेले होते. त्याच्यामुळे धुवायला पण मस्त वाटत आहे. आणि हा गोटा इतका छान आहे ना, की याच्यावर कपडे खूप छान निघतात. आणि डेलीचे असते की मी याच्यातच धुते, मशीन वगैरे वापरत नाही. आणि इथे माझे कपडे वगैरे धुवून झाले आणि एवढ्यातच रिधूचा मला आवाज आला होता की तो पाळण्यातून उठलेला आहे. त्याच्यामुळे खूप खूप गडबडीत मी कपडे धुतले. आणि तरी पण मग त्याला घ्यावं लागलं पहिले. त्याला काढलं पाळण्यातून आणि नंतर जे आहे कपडे मी पिळले. तर इथे दिसले असेल तुम्हाला मी जाताना, तर रिधू जो आहे तो उठलेला होता आणि पाण्यामध्ये तो आला नाही पाहिजे याच्यासाठी मी त्याला सांगत होती की येऊ नको, येऊ नको. तरी मुलं कुठं ऐकतात. तर इथे ना माझे कपडे वगैरे पिळून झाले आणि सगळ्या गोष्टी झाल्यावर मी पोछा लावते. माझी ही पहिल्यापासूनची सवय आहे. सगळ्यात आधी जर पोछा लावला ना मला ते मग घर ना असं अस्ताव्यस्त दिसल्यासारखं वाटते. तर इथे बघू शकता तुम्ही रिधू जो आहे तो दिसत आहे. आणि काल थोडासा पाऊस आला आणि टिनावरची जी माती आहे ना ती खाली पडली. त्याच्यामुळे पूर्ण पाणी टाकून टाकून झाडावं लागलं. कारण हे जर असं ठेवलं, एक तर कोरडं नव्हतं, झाडूनी जर झाडलं असतं ना तर ते पूर्ण निघून जाते माती झाडूनी. पण कोरडं नव्हतं, त्याच्यामुळे ती माती जी आहे ती जमिनीला पूर्ण चिपकून होती आणि पाणी टाकून खराट्याने झाडल्यावर ते पूर्ण क्लीन झालं. आणि जर केलं नाही या गोष्टी तर सतत पाय जे आहे ना आतमध्ये बेडवर वगैरे जातात. आणि पाऊस असला किंवा मग असं वातावरण जर असलं ना तर आपण त्या गोष्टी झाडू पण, म्हणजे असं कपडे जे आहे ना ते वाळू पण टाकू शकत नाही आणि लिमिटेड कपडे जे आहे ते काढावं लागते. तर सगळ्यात शेवटचं जे काम आहे ते माझं होतं. पोछा लावायचं ते झालं आणि नंतर मी अंघोळ वगैरे केली होती. आज थोडी लेट झाली, नाही तर मग आधीच करून घेते. तर इथे रिधू जो आहे तो खिडकीतून मस्त बघत आहे. इथून आता शेळ्या वगैरे गेल्या होत्या समोरून, तर त्या तो बघत होता.
हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना सकाळपासून फक्त आणि फक्त कामच दिसले तुम्हाला आणि आता आले ड्युटीवरून. तर ना त्या दिवशी मी तुम्हाला टॉप दाखवलं होतं, टी शर्ट घरी वापरायसाठी आणलं. ते थोडंसं मला टाईट झालं, ते चेंज करायला जाते आणि 1-2 कामं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजेच तुम्हाला मी शेअर करेल कुठे कुठे जात आहे ते. मला जमतच नाही काय सुरू. तर ना इथे आम्ही बाहेर गेल्यावरून पाणीपुरी पण खाऊन आलो होतो, कारण वातावरण आजचं थोडंसं फ्रेश होतं. हा सेकंड दिवशीचा क्लिप आहे, ती मी जॉईन केलेली आहे इथे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.